नमस्ते सर्वांना. आपल्या यूट्यूब चॅनल व इंस्टाग्राम पेज नोकरी संदर्भवाला यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण एक शॉर्ट नोटिफिकेशन रेल्वे विभागातर्फे जारी करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काय आहे, भारतीय रेल्वेच्या अंतर्गत 22,000 पदांची पदभरती प्रक्रिया आत्ता नव्याने चालू होत आहे. तर सुरुवातीला त्यांनी नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 22,000 ज्या काही जागा आहेत त्या भरणार असं नोटिफिकेशन आलेलं आहे भारतीय रेल्वेकडनं. परंतु त्या जागांमध्ये विद्यार्थ्यांची वारंवार मागणी होती की सर त्या जागा वाढतील किंवा कसं. तर विशेषतः महाराष्ट्र राज्यातील ITI उत्तीर्ण उमेदवार आणि 10वी पास उत्तीर्ण उमेदवारांकरिता एक सुवर्ण संधी आहे. याच्यामध्ये जवळपास 60,000च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वर्ग 4 किंवा गट ड याच्या ज्या जागा आहेत त्या जागा येणार आहेत. सुरुवातीला त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 22,000 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्या काही प्रमुख जागा आहेत त्या कशा पद्धतीने असणार आहेत, तर त्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये ITI उमेदवार जे आहेत किंवा 10वी उत्तीर्ण उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी ज्या काही जागा आहेत त्या राखीव जागा आहेत. ITI उत्तीर्ण उमेदवारांमध्ये प्लंबर ITI, वायरमन, इलेक्ट्रिकल किंवा वेगवेगळे ITIचे जे काही ट्रेड आहेत, जवळपास 27-28 ट्रेडच्या उमेदवारांकरिता नोकरीची मोठ्या प्रमाणावरती संधी आहे. तसंच 10वी उत्तीर्ण जे झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी देखील याच्यामध्ये संधी आहे. आता याची शॉर्ट नोटिफिकेशन आल्यामुळं त्याच्या बाबतीतले जे काही समजा चलन असेल किंवा त्या बाबतीतल्या अजून काही अटी व शर्ती असतील त्या आत्ता आपल्याकडे म्हणजे अवेलेबल नाही आहेत. परंतु जुन्या ज्या काही पदभरती झाल्यात, ज्या काही पदभरतीमध्ये त्यांनी शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील अटी दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आत्ता एक एकंदर माहिती आपल्याला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. याचं जे काही अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया 21 जानेवारी 2026 पासून चालू होती आणि अर्ज भरण्याची अंतिम दिनांक जी काही आहे ती फेब्रुवारी 20 पर्यंत आहे. 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत, म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी अर्ज भरण्याचा आहे. या संदर्भातील डिटेल जो काही व्हिडिओ आहे तो आपण यूट्यूबवर लवकरच अपलोड करतोय, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रमासंदर्भातील काही गोष्टी, अर्ज भरण्यासंदर्भातील काही गोष्टी किंवा इतर जे काही त्या भरती प्रक्रियेशी रिलेटेड सर्व गोष्टी असतील त्या आपण विस्तृतमध्ये सांगणार आहोत. ठीक आहे. तर आपण शॉर्ट विद्यार्थ्यांची